प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या वेळेला सुद्धा आपण ऑनलाईन प्रार्थनेमध्ये एकत्रित आलेलो आहोत. आणि मला विश्वास आहे की देव तुमची काळजी घेत आहे. देव तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करीत आहे. या परिस्थितीतही आपल्याला प्रभूच्या सानिध्यामध्ये राहण्याची गरज आहे. परिस्थिती कशी असो, किती बिकट असू द्यात, आपल्याला देवाचं वचन, प्रार्थना कधीही सोडायचे नाहीत, बंद करायच्या नाहीत. कारण सर्व बंद आहे परंतु प्रार्थना बंद नाहीये, देवाचं वचन बंद नाहीये. आज पवित्र शास्त्र आपल्या हातात आहे. प्रार्थना करायला मोकळीकता आहे, त्याला काही बंदी नाहीये. आणि म्हणून जितका वेळ होईल तितकं आपण प्रभूला आपला वेळ देण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आजच्या ह्या सुंदरशा रविवारच्या दिवशी सर्वांना मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येकाचं मी स्वागत करतो. आणि आजच्या प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. सुरुवातीची प्रार्थना करू आणि नंतर देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय बाप्पा, आमच्या मागण्यापेक्षा आणि आमच्या कल्पना करण्यापेक्षा तू अधिक देणारा देव आहेस. कल्पना पलीकडे देणारा देव आहेस. म्हणून प्रभू तुझे आभार मानतो. बायबल सांगतं, तरुण सिंहासही वान पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु जो प्रभूला शरण जातो त्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले आणि त्यांचं मुख तू कधीही लाजेने काळवंडू देत नाहीस. आणि या दिवसांमध्ये आम्ही खरोखर तुझ्या अनुभव घेत आहोत. प्रभू, आमच्या गरजा पूर्ण होत आहेत. आम्हाला काही कमी पडत नाहीये. हे केवळ तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने शक्य होत आहे. म्हणून बाप्पा, प्रत्येक वेळेला तू आम्हाला वेळ देतोस की आम्ही एकत्रित येऊन तुझी आराधना करावी. प्रभूजी, आम्ही शरीराने एकत्र नाही येऊ शकत प्रेयरसाठी, परंतु आत्म्याने आम्ही सर्वजण एक आहोत. ही लेकरं जिथं जिथं आहेत तिथं तिथं तुझा आत्मा आहे. आणि जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. आणि म्हणून परमेश्वर, आम्ही तुला गौरव देतो की तुझी मोकळीकता तू आम्हा प्रत्येकाला देतोस. आम्हाला प्रत्येक विचारातून, दर्पणातून, प्रत्येक त्रासातून तू आम्हाला बाजूला ठेवतोस. कशाचाही परिणाम आमच्यावर होऊ देत नाही. प्रभू, या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझा सन्मान करतो. प्रभूजी, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आपण आपले डोळे बंद केले असताना आपण एक छोटस गीत गाणार आहोत आणि गीताच्या द्वारे आपण त्या परमेश्वराचं गौरव करणार आहोत. आपले डोळे बंद केले असताना आपण त्या परमेश्वराला सन्मान देणार आहोत आणि त्या प्रभूचं गौरव आपण करणार आहोत. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. स्तुती करतो प्रभू, तुला गौरव देतो प्रभू, तुला उंच करतो परमेश्वर बाप्पा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. यस प्रभूजी. यस प्रभूजी. स्तुती प्रभू. स्तुती प्रभू. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकी चिंता वजाई बापा जवळी.
त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकुनी कृपानंत तै मिळेल ही धन्य हो भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ जीवा आधार ही लाभेल देहातुनी सुटून या जाई वरी चढून या पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना जयकार हो गरजे सफळ ही भक्तीची वेळ प्रभूजी भक्तीची वेळ ही आम्हाला प्रेरणा देणारी आहे भक्तीची वेळ ही आमच्या साठी महत्वाची आहे कारण भक्तीच्या वेळेमध्येच आम्ही आमच्या प्रार्थना तुला सादर करू शकतो या भक्तीच्या वेळेमध्येच आमच्या प्रार्थना ऐकल्या जातात भक्तीच्या वेळेमध्येच आमची प्रार्थना ही सफळ होते प्रभू आमचे दुःख आमचे त्रास आमची निराशा या सगळ्यांमध्ये आम्हाला आधार देणारी ही वेळ आहे म्हणजे भक्तीची वेळ आहे प्रभूची तुझ्या भक्तीमध्ये सामर्थ्य आहे तुझ्या आराधनेमध्ये प्रभू परमेश्वर बाप्पा समाधान आहे आणि ते तू आम्हाला प्रत्येक वेळेला देतोस म्हणून मी तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझं गौरव करतो यावेळेला जे वचन आम्ही मागील रविवार पासून ऐकत आहोत ते प्रत्येक वचन आम्हाला समजणार अंतःकरण दे तुझी लेकरं ह्या नात्याने आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असावेत कोणतं गुण लक्षण असावेत प्रभू हे तू आम्हाला शिकवत आहेस आणि म्हणून प्रभू ते शिकण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर धन्यवाद देतो प्रभू प्रत्येक तुझ्या दयेबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल आणि तुझ्या दिलेल्या वर प्रभू परमेश्वर बाप्पा कृपेच्या दानाबद्दल प्रभूजी सर्व सन्मान तुला देऊन इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती देतो प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून नाही आमेन प्रेज द लॉर्ड प्रभूला धन्यवाद असं पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे वळूया आपण पवित्र शास्त्र जर तुम्ही घेऊन बसलेला असाल तर पवित्र शास्त्र आपण काढूया आणि पवित्र शास्त्रामधून आपण योहानाचे पहिले पत्र आपण ह्याच्याबद्दल पाहत आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी योहानाच्या पत्रामधून मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि देव पण आपल्यासंग ती बोलत आहे मागील रविवारी आपण देवाच्या मुलांचं गुणलक्षण काय ह्याच्याबद्दल मी पाहिलं आणि एक उदाहरण तुम्हाला दिलं देवाच्या लेकरांमध्ये कोणतं गुणलक्षण असणं गरजेचं आहे ते म्हणजे आज्ञा पाळण्याचं जे देवाची लेकरं आहेत त्यांच्यामध्ये हा गुणधर्म किंवा गुणलक्षण असणं गरजेचंच आहे की त्या लेकरामध्ये ज्या लेकरामध्ये देवाच्या आज्ञा पाळण्याचं गुणलक्षण आहे ती लेकरं देवाच्या आज्ञा पाळतात आणि त्यामध्ये मी दानियेलाचं उदाहरण तुम्हाला दिलं दानियल हा दार्यावेश राजाच्या दरबारामध्ये तो एक अधिकारी होता अध्यक्ष होता त्याच्या हाताखाली 40 प्रांताधिकारी होते एकूण त्याच्या दार्यावेश राज्यामध्ये 21 प्रांताधिकारी होते आणि त्यात 120 प्रांताधिकाऱ्यांवर 3 अध्यक्षांची नेमणूक केली होती आणि त्यामध्ये दानियल होता आणि दानियल सर्वात श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं आणि ज्या वेळेला दानियेलाबद्दल राजाची अशी इच्छा होती किंवा त्याच्या मनामध्ये दानियेलाच्या विषयी राजाच्या मनामध्ये एक इच्छा होती किंवा योजना होती की दानियेलाला मोठ्या हुद्द्यावर चालवायचं परंतु आपल्याला पाहायला मिळतं की दानियेलाला फार मोठ्या परिस्थितीतून जावं लागलं अनेक त्याच्या विरोधात गेले सैतानाने अनेक
युक्त्या रचल्या दानियेलाला पकडण्यासाठी, चुकीमध्ये सापडवण्यासाठी, परंतु दानियल हा देवाशी प्रामाणिक होता. दानियल त्याच्या कामामध्ये सुद्धा प्रामाणिक होता. दानियेलाने कुठलीही चूक केली नव्हती, कुठलाही त्यांनी कायदे मोडले नव्हते. देवाच्या आज्ञा पण तो प्रामाणिकपणे पाळत होता. आणि आम्ही पाहतो की त्याच्यावर आरोप, त्याला चुकीमध्ये सापडवण्यात आलं. त्याच्या वैयक्तिक आणि राजकीय बाबतीत तो कधी चुकत नव्हता, परंतु देवाच्या बाबतीत त्यांनी कारण शोधलं त्या लोकांनी आणि दानियेलाला पकडून त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. फ्रेंड्स, परिस्थिती कशी असो आमच्या जीवनामध्ये, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव आपल्या बरोबर आहे. आपल्याला देवाचे लेकर या नात्याने देवाचं गुणलक्षण आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आज्ञा पाळणारं दानियल हा त्या परिस्थितीतही देवाची आज्ञा पाळत होता. त्याला माहिती होतं की मी जर राजाचं म्हणणं ऐकलं नाही किंवा त्या फरमानावर ज्या सही झाली होती ते जर मी पाळलं नाही तर मला सिंहाच्या गुहेमध्ये जावंच लागणार आहे. आणि तो त्यासाठी तयार होता. नित्य नियमाप्रमाणे दिवसातून तो 3दा प्रार्थना करीत होता. आणि आम्ही पाहतो की दानियेलाने ते बंद केलं नाही. कुणाला घाबरून, कुणाच्या दबावाला बळी पडून त्यांनी देवाची आज्ञा पाळण्याचं सोडलं नाही. आम्हालाही प्रेरणा आपल्या जीवनामध्ये तेच करायचंय. दानियेलाप्रमाणे दानियेलाचं उदाहरण आपल्या समोर ठेवायचं आहे. पुढचं गुणलक्षण देवाच्या लेकरांमध्ये असणं गरजेचं आहे. ते म्हणजे देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचं गुणलक्षण हे आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि त्याबद्दल मी आज तुमच्या संगती बोलणार आहे. आणि मी पवित्र शास्त्रामध्ये तसे पुष्कळ उदाहरणं आहेत की अनेक सेवक होऊन गेले, त्यांच्यामध्ये त्यांनी देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या. परंतु सगळ्यात उत्तम आणि चांगलं उदाहरण म्हणजे ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरं उदाहरण आपल्या समोर असूच शकत नाहीये. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. त्यासाठी आपण योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय काढूयात आपण पवित्र शास्त्रामधून. एकवीस वचनापासून, योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 21 वचनापासून. प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आपलं जर मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहे, देवाला आवडणाऱ्या गोष्टी प्रमाणे चालत आहे, किंवा जी गोष्टी देवाला आवडतात त्याच आपण करत आहोत, हे जर आपल्याला माहिती आहे तर आपलं मन आपल्याला दोषी ठरवत नाही आणि आपण देवाच्या समोर धैर्याने आपण येऊ शकतो पुढं. आणि आपण जे काही मागतो, बघा, जे काही आपण त्याला मागतो ते ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. जे काही आपल्याला मिळतं ते त्याच्यापासून मिळतं, प्रभूपासून आम्हाला मिळतं, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो. आपल्याला का मिळतं? कारण त्याच्या आज्ञा आपण पाळतो व त्याला जे आवडते ते करीतो. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करणं ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. देवाला काय आवडतं, देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो. बरेच वेळेला प्रेरणा आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या अपेक्षा खूप असतात नाही का देवाकडून. देवाने मला हे द्यावं, देवाने माझी इच्छा पूर्ण करावी, देवाने माझ्या लेकरांना आशीर्वाद द्यावा, माझ्या कामात बरकत द्यावी, माझ्या व्यवसायात बरकत द्यावी, माझ्या लेकरांना सुखी ठेवावं, माझ्या कामामध्ये सर्व काही आशीर्वाद मिळावेत, ही अपेक्षा आपण पुष्कळ करीत असतो, भरपूर. जर त्या आवडीच्या किंवा देवाकडून ज्या अपेक्षा आहेत त्याची जर आपण लिस्ट केली किंवा आपल्याकडून आपण देवाला जर सांगण्याचा प्रयत्न केला, लिस्ट बनवली, तर ती लिस्ट फार मोठी बनू शकते. परंतु कधी विचार केलाय का की देव आमच्याकडून काय अपेक्षा करीत आहे? लक्षात ठेवा की फक्त आपण देवाला मागणं एवढंच महत्वाचं नाही, तर देव सुद्धा आमच्याकडून काहीतरी अपेक्षा करतो. आणि ती अपेक्षा किंवा ती आवडणारी गोष्ट जर आम्ही करायचा प्रयत्न केला किंवा ते जर केलं ना, तर नक्कीच आम्हाला देव आमच्या सोबत आहे आणि देव आम्हाला कधी सोडत नाही. आणि म्हणून काही शास्त्र संदर्भ मला तुमच्या समोर ठेवायचे की जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती गुणलक्षणं होते की जे नेहमी तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचा तो प्रयत्न करीत होता.
म्हणून पहिलं वचन आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. आपण काढूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 29 वचन. येशूने त्याच्या जीवनातला एक महत्वाचा भाग किंवा महत्वाचं विधान त्यांनी केलंय. नेहमी आपल्याला वाटतं की देवाने मला कधी सोडू नये, देवाने मला कधी टाकून देऊ नये, देवाचं लक्ष नेहमी माझ्याकडे असावं, आपल्या कुटुंबाकडे असावं, असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. परंतु येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे की येशू ख्रिस्त त्याच्या जीवनाबद्दल तो सांगतोय. 29 वचन 8वा अध्याय योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 29 वचन. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. येशू काय म्हणतो? ज्याने मला पाठवलं. कोणी पाठवलं जगामध्ये? येशूला पित्याने पाठवलं. त्याने मला एकटे सोडिले नाही. त्यानं मला कधी एकटं सोडलं नाही. कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. आमेन. त्याला जे काही आवडतं ते मी सर्वदा, असा शब्द आहे, सर्वदा मी करतो. म्हणून त्याने मला एकटं कधीच सोडलं नाही. प्रियांनो, देवाच्या लेकरांमध्ये हा गुणलक्षण असणं गरजेचं आहे की नेहमी सतत देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं. ज्या वेळेला आम्ही प्रभूकडे येतो, ज्या वेळेला आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आपला एक भाग बघतो किंवा आपल्या जीवनाचा एक भाग बनतो की जसं देव आमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, आपल्या आवडीच्या गोष्टी पूर्ण करतो, तर आपणही त्याला आवडणाऱ्या गोष्टी करावं. जसं नाही का की लेकरांकडून आपण नाही का चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो किंवा लेकरं आपल्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतात, आपणही लेकरांकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. हे फार महत्वाचं आहे की जर आम्ही देवाकडून अपेक्षा करतो चांगल्या गोष्टीची, तर देवही आमच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतो की आम्ही चांगल्या गोष्टी कराव्या किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात. आणि म्हणून येशू इथं स्पष्ट म्हणते की ज्याने मला पाठवलंय तो माझ्या बरोबर आहे. तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटं कधीच सोडलं नाही. का? कारण त्याला जे आवडतं ते मी सर्वदा करीतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो गुणलक्षण होता की जो नेहमी पित्याचं ऐकणारा होता, नेहमी पित्याच्या इच्छेप्रमाणे करणारा होता. अजून एक वचन वाचूया ह्याच योहानामध्ये, योहान 5वा अध्याय. अजून येशू काय सांगतो त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल. 19 वचन, योहान 5वा अध्याय 19 वचन. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो, बघा, पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही. कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करीतो. प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्त पित्याकडे बघूनच करीत होता. पिता सांगत त्याप्रमाणेच करीत होता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती येशू पित्याकडे बघूनच करत होता. स्पष्ट इथं जर नीट वचन वाचलं तर आपल्याला समजेल. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित, इथं 2दा शब्द आला खचित खचित, खरं खरं, म्हणजे हे डेफिनेटली खरं, त्याच्यात काहीही खोटं नाहीये. मग सांगतो, पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो, पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही. येशू स्वतःहून काहीच करीत नव्हता, काहीच करत नव्हता स्वतःहून. तो पित्याला करताना पाहतो आणि जो पिता करतो त्याप्रमाणे येशू करतो. पुढे लिहिलंय बघा, कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे वचन ऐकत असताना आम्हाला विचार करायचा आहे की आपण खरंच प्रत्येक गोष्ट प्रभूच्या इच्छेप्रमाणे करतोय का? खरंच आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करीत आहे काय?
आम्ही पुष्कळ गोष्टी देवावर थोपवतो. नेहमी वाटतं की देवाने माझ्यासाठी हे करावं, देवाने माझ्यासाठी ते करावं, आणि जर एखाद्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तर आपण नाराज होऊन जातो, निराश होतो आणि म्हणतो की काय देवाचं लक्ष नाही का, देवाचं माझ्याकडे लक्ष नाहीये, देव माझ्याकडे बघत नाहीये, मग देवाने मला काय या परिस्थितीमध्ये ठेवलंय. कारण ह्याचा अर्थ असा नाही की आपण मागितलं की लगेच आपल्याला मिळायलाच पाहिजे. कदाचित वेळ नसते ती देण्याची, कदाचित देवाची इच्छा असेल की आम्ही वाट पाहावी, पण माणसाचं मन असं आहे की नाही का सगळ्याच गोष्टी मला पाहिजेत, लगेच पाहिजेत. आपण नाही का आपल्या लेकरांनी एखादी गोष्ट मागितली तर आपण काय लगेच आणून नाही देत, थोडा वेळ जाऊ देतो. कदाचित आपल्याकडे पैसे नसतील किंवा काहीतरी अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, मग त्यांनी मागितलं की लगेच आपण देऊ शकत नाही. तसंच आहे देवाच्या बाबतीत. म्हणून लक्षात ठेवा प्रियानो की येशू ख्रिस्त जर पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत होता तर आम्हाला सुद्धा पित्याच्या इच्छेप्रमाणे, प्रभूच्या आवडीप्रमाणे आम्हाला करणं गरजेचं. अजून एक वचन आपण वाचूया बघा. येशू ख्रिस्ताची जी प्रार्थना येशूने केलेली आहे वधस्तंभावर जाण्याच्या आधी, लूक सुवर्तमानेचा 22व्या अध्यायामध्ये, तुम्हाला माहिती आहे आपण बरेच वेळा वाचला असेल किंवा बरेचसे संदेश आपण त्याच्या विषयी ऐकले असतील. येशूची गेतसेमने बागेमधील जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये येशूचे शब्द काय होते. लूक याचा 22वा अध्याय आणि 42 वचन. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. बघा, येशूला ते मरण सहन करायचं होतं, तो प्याला त्याला प्यायचा होता, आणि तो प्याला टळून जाण्यासाठी येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. येशूने 3दा प्रार्थना केली, 3 वेळेस. तिन्ही वेळेस येशू म्हटला की पित्या, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळला जाऊ दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तिन्ही वेळेला पित्याकडून काहीही उत्तर आलेलं नाही, काहीच उत्तर नाही. होय पण नाही, नाही पण नाही, काहीच नाही. मग येशूने ओळखून घेतलं की पित्याची इच्छा आहे की मी ते मरण सहन करावं. प्रेम, येशू ख्रिस्त आपला प्रभू, त्याचं उत्तम उदाहरण आमच्या समोर आहे की येशूने पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही केलेलं आहे. या जगात येण्याचं कारण एकच होते की मानवाच्या पापांसाठी स्वतःचं बलिदान देणं, मानवाला पापांपासून मुक्त करून त्याच्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा करणं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक त्या व्यक्तीला जीवन मिळावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आणि पित्याची इच्छा होती, पित्याची इच्छा होती येशू ख्रिस्ताने या जगात यावं, आणि येशू ख्रिस्त या जगात आला. येशूने पित्याला आवडणारी गोष्ट केली. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये हा पण विचार केला पाहिजे की जर येशू ख्रिस्त पित्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक वेळेला करू शकतो तर आम्ही पण करू शकतो. अजून काही 2-3 संदर्भ आहेत मला तुमच्यासाठी वाचायचे. योहान याचा 4था अध्याय, योहान सुवर्तमानेचा 4था अध्याय आणि 34 वचन. बघा काय लिहिलेलं आहे. योहान याचा 4था अध्याय आणि 34 वचन. बघा, येशूच्या जीवनाचा किंवा जगण्याचा उद्देश काय आहे. येशू ख्रिस्त जगात जगत होता, प्रत्येक गोष्ट पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत होता. कुठं जायचं, कुठं नाही जायचं, कुठल्या गावात सेवा करायची, जाऊन कुठल्या खेड्यामध्ये जाऊन सेवा करायची, हे सगळं येशू पित्यापासून ऐकून घेत होता. रोज रात्री येशू प्रार्थनेसाठी डोंगरावर जायचा आणि पिता जे सांगायचं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त करीत होता. म्हणून तर येशू म्हणतो की ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर, त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण त्याला जे आवडतं ते मी सर्वदा करतो. सर्वदा प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्त पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. आणि इथं सुद्धा येशू त्याच्या जीवनातलं महत्वाचं विधान तो अजूनही करत आहे. 34 वचन, 4था अध्याय, योहान सुवर्तमान 4था अध्याय 34 वचन. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं अन्न काय, काय अन्न आहे, काय येशूच्या जीवनाचा उद्देश आहे की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावं व त्याचे कार्य
सिद्धीस न्यावे, शेवटास न्यावे, त्याचं कार्य पूर्ण करावं, हेच त्याचं अन्न होतं. म्हणजे येशू ख्रिस्त हा जेवण, अन्न, पाणी ह्याच्यापेक्षा देवाच्या सेवेला किंवा देवाच्या इच्छेला तो अधिक महत्व देत होता. आमच्या जीवनात आम्ही काय करत आहे? खरंच आम्हाला प्रभूचं कार्य पूर्ण करण्याची ओढ आहे का? भूक आहे का? खरंच आम्हाला अनेक जणांना देवाच्या राज्यात आणण्याची ही भूक आहे काय? तहान आहे काय? जी ओढ येशूला होती ना, पित्याचं कार्य पूर्ण करण्याची, पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची, ती ओढ आमच्यामध्ये पण असणं गरजेचं आहे प्रियानो. खूप प्रत्येक आज्ञा आम्ही आवडीने पाळली पाहिजे. प्रत्येक आज्ञा, कारण देवाची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक आज्ञेचं पालन करावं. ही देवाला आवडतं. आपण काही आज्ञा पाळतो आणि काही आज्ञा पाळत नाही. मला सांगा, हे पवित्र शास्त्र प्रभूने आम्हाला दिलंय. आपण कधी कधी नाही का बायबल वाचताना सुद्धा काही वचन चांगलं आहे आणि काही वचन वाईट आहे असं म्हणतो, नाही का? इकडचं बघितलं, हे वचन चांगलं आहे, इकडचं वचन वाईट आहे. अरे, हे सगळी वचनं प्रभूचीच आहेत आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्या प्रत्येक वचनाप्रमाणे आवडीने किंवा मनापासून आम्ही ते वचन पाळावं. ही प्रभूची इच्छा आहे. आणि देवाच्या लेकरांमध्ये हा गुणधर्म किंवा गुणलक्षण असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? की देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं. जो गुणधर्म किंवा गुणलक्षणे प्रभू ख्रिस्तामध्ये होते, ती गुणलक्षण आमच्यामध्ये पण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक वचन वाचूया, योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय. बघा, येशू ख्रिस्ताचं उदाहरण मी तुम्हाला देत आहे की येशू प्रत्येक गोष्ट पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. येशूचं अन्न काय? तर प्रभूचं कार्य सिद्धीस नेणं, हे त्याचं अन्न आहे. ही त्याचं महत्वाचं कार्य आहे. 6वा अध्याय 38 वचन बघा, पुढे काय लिहिलंय? कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलोय. कशाला आला येशू स्वर्गातून या पृथ्वीवर? पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी. त्याच्यासाठीच तो स्वर्गातून उतरला. त्याच्यासाठी तो लीन नम्र झाला. त्याच्यासाठी त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला. स्पष्ट आहे, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलोय. किती किती त्या प्रभूच्या बोलण्यामध्ये प्रभूची आवड किंवा पित्याची आवड दिसते. प्रभूला कोणत्या गोष्टी आवडतात, प्रभूला कोणत्या गोष्टी आवडत नाही, याचा किती बारकाईने येशू ख्रिस्त विचार करीत होता. जर प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो तर आपण पण करू शकतो प्रियानो. आणि जर म्हणतात नाही, तो देव होता ना, देव होता म्हणून तो करू शकतो. नाही, येशू ख्रिस्त 100% देव होता आणि 100% मनुष्य होता. आज ज्याप्रमाणे आम्ही जीवन जगत आहे त्याप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त जीवन जगलेला आहे. त्याप्रमाणेच तो जीवन जगलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं सुद्धा येशू ख्रिस्त तेच सांगतो की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठीच मी स्वर्गातून उतरलेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, वधस्तंभावरती असतानाच येशू ख्रिस्ताने तो उद्गार काढला आणि त्याने त्या उद्गारामध्ये म्हटलं की पूर्ण झालंय. येशूने त्याच्या सेवेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही ठिकाणी त्यांनी पूर्ण झालंय असं म्हटलं नाही. ते वाक्य त्यांनी वधस्तंभावरती म्हटलं. कारण वधस्तंभावरती मेल्यानंतर किंवा वधस्तंभावरचं मरण सहन केल्यानंतर येशूने हा उद्गार काढला. योहान सुवर्तमानाचे 19वा अध्याय आणि 30 वचन. योहान 19:30. योहान 19:30. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले हे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. बघा, जोपर्यंत पित्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे त्यांनी पूर्ण झाले असे शब्द नाही काढले. वधस्तंभावरती असताना येशूने हा शब्द काढला, आता पूर्ण झालंय. जे पित्याच्या इच्छेप्रमाणे मला करायचं होतं, प्रत्येक गोष्ट प्रभूची इच्छेप्रमाणे करायची होती, आता ती पूर्ण झाली आहे. देवाचं कार्य जे मी हाती घेतलं होतं, ते कार्य सिद्धीस नेण्याची जी भूक होती, आता ती भूक पूर्णपणे नाही का, भूक भागलेली आता.
आता संपलं, आता काय करायचं नव्हतं येशूला, आता बस संपलं. जगामध्ये येण्याचं कार्य जे होतं येशूने ते पूर्ण केलं. प्रभूच्या इच्छेप्रमाणे पूर्णपणे त्यांनी केलं, प्रभूच्या आवडीप्रमाणे त्यांनी केलं. आणि मग शेवटी त्याने पूर्ण झालंय असं म्हणून त्याने आपला आत्मा समर्पण केला. देवाच्या हातात तो आत्मा देऊन टाकला की प्रभू आता आत्मा तुझ्याकडे घे, झालं आता माझं काम संपलं. आज आम्हाला विचार करायचा आहे, या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्हाला विचार करायचा आहे की आम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद होतो. देवाचं वचन पाळण्यामध्ये आनंद वाटतो, देवाच्या आवडीप्रमाणे करण्यामध्ये आनंद वाटतो, का आज्ञा मोडण्यामध्ये आनंद वाटतो. नक्कीच आम्हाला याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आज परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा पित्याच्या इच्छेप्रमाणे चालत होता, प्रत्येक वेळेला. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या लेकरांमध्ये हा गुणलक्षण असणं गरजेचं आहे. जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता आमच्यामध्ये पण तो असणं गरजेचं आहे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेतलंय, जर देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, तर तो गुणलक्षण आमच्यामध्ये असायलाच पाहिजे. कोणतं गुणलक्षण? तर प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करणं. आणि जर आपण प्रभूला प्रत्येक गोष्ट आवडणारी करत असेल तर देव आम्हाला कशाला सोडल, देव आम्हाला कशाला टाकून देईल. आम्ही जर देवाच्या आज्ञेप्रमाणे करत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही, तर आपण देवापासून दूर जातो निघून. देवाच्या आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. प्रभूची इच्छा आहे की आम्ही ती चुकी करू नये की जे आम्ही नाही का देवाला आवडणाऱ्या गोष्टी ह्या नेहमी करत राहाव्या आणि देवाच्या आज्ञा आम्ही मोडू नये. म्हणून हे दोन गुणलक्षण मी मागच्या रविवारी सांगितलं की देवाच्या लेकरांमध्ये कोणती दोन गुणलक्षण आहेत. पहिली गोष्ट देवाच्या आज्ञा पाळणारा गुणलक्षण मी दानिएलाचं उदाहरण घेऊन तुम्हाला शिकवलं. दुसरं गुणलक्षण प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देऊन की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्ट पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत होता. हे दोन गुणलक्षण आमच्यामध्ये असायलाच हवी. जर आम्ही प्रभूला आमच्या हृदयात घेतलेला आहे, जर येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये राहतो, जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहतो, तर आपल्यामध्ये तेच गुण असायला पाहिजे. कारण ज्या प्रकारचं बी असतं त्या प्रकारचं फळ असतं, त्या प्रकारचं ते झाड असतं. आम्ही जर प्रभूचं बीज, प्रभूचं वचन आमच्यामध्ये घेतलेलं आहे, तर आपल्यामध्ये प्रभूचेच गुणलक्षण असायलाच पाहिजे. आणि तेव्हाच देवाचं कार्य आपल्या जीवनात होणार आहे. तेव्हाच प्रभू आपण असं ठामपणे म्हणू शकणार आहे की ज्याने मला निवडलं, ज्याने मला पाचारण केलं, तो नेहमी माझ्या बरोबर आहे आणि त्याने मला कधी सोडलं नाही, त्याने मला कधी टाकून दिलं नाही. हे उद्गार आमच्या मुखातून पण निघणार आहे. किंवा जेव्हा आपण देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो तेव्हाच. देव करू ही सर्व वचनं आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. यावेळेला आपण प्रार्थना करूया, आपण आपले डोळे बंद करूया आणि आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया की देवाचं लेकरू म्हणून हे दोन गुणलक्षण आमच्यामध्ये आहेत काय. पहिलं गुणलक्षण म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणारा स्वभाव, गुण, जो दानिएलामध्ये होता, मी उदाहरणातून सांगितलं. दुसरं गुणलक्षण म्हणजे जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं, ते म्हणजे पित्याला आवडणाऱ्या गोष्टी करणं, पित्याला आवडणाऱ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणं. ह्या जर गुणलक्षण आमच्यामध्ये असतील तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या जीवनामध्ये अद्भुत देवाचं कार्य घडेल. आणि जर नसेल तर देव आज आम्हाला ही संधी देत आहे की आम्ही पुन्हा त्याच्याकडे येऊन, त्याला शरण येऊन आम्ही आमच्या चुकांची क्षमा मागून आपण पुन्हा देवाला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करूयात. वेळ गेलेली नाही, अजून वेळ गेलेली नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाईपर्यंत पित्याच्या इच्छेप्रमाणेच त्यांनी केलं. वधस्तंभावर असताना सुद्धा त्यांनी तारणाचा मार्ग त्या चोरासाठी मोकळा केला. तिथं सुद्धा त्यांनी त्या चोराचं तारण केलं. तिथं सुद्धा त्यांनी क्षमा केली अनेकांना. कुठलीच अशी पित्याची इच्छा त्यांनी मोडली नाही. प्रत्येक पित्याची इच्छा त्यांनी पाळलेली. आणि आम्हाला तेच करायचं. आणि त्यासाठी नक्कीच देव आपल्याला सहाय्य करेल. देव नक्कीच तुम्हाला मदत करेल. प्रभूजी आम्हाला मार्गदर्शन कर. हे वचन समजण्यासाठी प्रभू तू सहाय्य केलंस, आभार मानतो.
जे ऑनलाईन जोडले गेलेत प्रभू, त्या सर्वांना आशीर्वाद दे. त्यांच्या प्रत्येक गरजा येशूच्या नावाने पूर्ण कर. त्यांनी सुद्धा या जगामध्ये जीवन जगत असताना तुला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात, तुझ्या आज्ञेप्रमाणे चालावं, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं. यासाठी परमेश्वर बाप्पा तू मार्गदर्शन कर, सहाय्य कर आणि मदत कर. धन्यवाद प्रभू. पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. तू आमची प्रार्थना ऐकलीस. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून आहे. आमेन. देव आप तुम्हाला आशीर्वादित कर. आमेन. थँक्यू.